हे बाबा, मी अनुराग शिंदे. तर मी आलो तो आज वर्धा रोड साई मंदिरकडे, कारण तिथे साईबाबांच्या चर्मचरण पादुका आलेल्या आहे, ज्यामुळे अख्खं नागपूर पूर्ण साईमय वातावरण झालेलं आहे. श्री साईबाबांचे जे चर्मचरण पादुका आहे ते नागपूरमध्ये आल्यानंतर नागपूरचे जे वातावरण एकदम साईमय झालं आहे. तर हे बघून तुम्हाला कसं वाटतंय? सध्या पादुका आपल्याकडे चौथ्यांदा आलेले आहेत मंदिरात. पहिल्यांदा 1976ला बाबांचं जेव्हा भूमिपूजन झालं या मंदिराचं तेव्हा आल्या होत्या. त्याच्यानंतर 1979ला आल्या, जेव्हा बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली, आणि जेव्हा बाबांना 100 वर्ष पूर्ण झाले 2018ला, तेव्हा तिसऱ्यांदा आली, आणि आता चौथ्यांदा आलेली आहे. हे चौथ्यांदा हे भाग्य आहे मंदिराचं की 4-4दा इथे बाबांची ओरिजिनल पादुका. आणि यावेळेचं वैशिष्ट्य असं की यावेळेस मंदिराने कुठलीही मागणी न करता बाबांच्या पादुका स्वयं आल्या. आणि ते मी यासाठी मानतो की कारण की 30 मार्चला आपण बाबांना एक पालखी अर्पण केली चांदीची, तर त्या पालखीमध्ये बाबा विराजमान व्हायला आल्यात असं माझी भावना आहे. आज सकाळपासून 8 वाजतापासून पादुका नागपूरमध्ये आल्या आहे. आज सकाळपासून आज मी इथे सेवेमध्ये आहे, आणि आज असं वाटत आहे की आम्ही नागपुरात नाही तर शिर्डीमध्ये आहे. एवढा उन्हाचा तडाखा आहे, 45 डिग्री टेम्परेचर आहे, तरी पण लोक उन्हाची पर्वा न करताना चरण पादुकांचे दर्शन करायला उन्हामध्ये पण येतात. लोकांचं असं आकर्षण आहे पादुकांचं, देऊळ सोडायची इच्छा नाही होत लोकांना जावं म्हणा लागतात. ते पण श्रद्धा सबुरीने दर्शन घेत आहेत, इतक्या आस्थेने श्रद्धाने सबुरीने त्यांचं दर्शन घेत आहेत. एक भक्तिमय वातावरण साई मंदिरात आपण वर्धा रोडमध्ये बघतोय.